श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 405। उपशम प्रकरण। उद्दालकाचे आख्यान सर्ग 54। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, अशा रीतीने झोपेचा पगडा उडाल्यानंतर उद्दालकाच्या मनाला अनेकविध वासनांच्या योगाने चिदाकाशात निरनिराळे आभास दिसू लागले. परंतु त्याने त्या आकाश भावनेचाही निराश केला. त्यानंतर मैरेय नामक मद्य प्राशन करणारा मनुष्य ज्याप्रमाणे निद्रेनंतरही मूढच राहतो, तद्वत त्याचे मन मूढ बनले. परंतु सूर्याने ज्याप्रमाणे रात्रीचा निराश करावा, तद्वत त्याने आपल्या बुद्धीच्या सूर्याने त्या मूढत्वाचा वा मोहाचा निराश केला. अशा क्रमाने तेज, तम, निद्रा, मोह इत्यादी वृत्तींचे परिमार्जन केल्यानंतर त्याचे मन क्षणभर निर्विकल्प समाधीच्या स्थितीमध्ये विश्रांती पावले. परंतु ती दिव्य स्थिती त्याला प्राप्त होते न होते तोच हे रामा, त्याची वृत्ती बाह्य प्रपंचाकार झाली. त्याने लगेच आपल्या संवित कलेला स्वस्वरूपामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्याने दीर्घकाळ ध्यान धारणेचा अभ्यास केलेला होता आणि निर्विकल्प समाधीमधील आनंद त्याला अनुभूत होता. त्यामुळे त्या संस्काराच्या सहाय्याने तो जेव्हा आपल्या मनाला आवरून स्वरूपोन्मुख करू लागला, तेव्हा त्याची वृत्ती सविकल्प समाधीमध्ये स्थिरता पावू लागली. सविकल्प समाधीच्या अभ्यासाने त्याचे चित्त इंधनरहित अग्नीप्रमाणे क्षीण होत जाऊन अखेरीस दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे चिदेकरस बनले. अशा रीतीने त्याच्या चित्ताचा चित्तभाव नाहीसा होताच त्याच्या चित्तातील चित प्रतिबिंबही बिंबभूत सर्वसामान्य शुद्ध चित स्वरूप झाले. सारांश म्हणजे निर्विकल्प समाधीचा परिपाक झाल्यामुळे ज्यामधील सर्व द्वैताभास अस्तंगत झाला आहे, अशा सर्वाधिष्ठानभूत शुद्ध चिदाकाशाच्या अत्युच्च स्थितीप्रत तो जाऊन पोहोचला व त्या स्थितीमध्ये ब्रह्मादी देवांना प्राप्त होणाऱ्या नित्य निरतिशयानंदाचा तो जणू अनंत सागरच बनला. अशा रीतीने आपल्या शरीराचे शोधन करून आणि त्याच्या अतीत होऊन तो सत्ता सामान्य रूप बनला व त्याच्या चित्तवृत्ती निर्मल आकाशातील पूर्ण चंद्राप्रमाणे शोभू लागल्या. अखेरीस आत्मानुभवाच्या अद्वितीय आणि अनिर्वचनीय स्थितीपर्यंत जाऊन पोचलेला तो मुनी शांत आणि स्थिर दिसू लागला. अशा त्या दिव्य स्थितीमध्ये दीर्घकाल लोटल्यानंतर आकाशात संचार करणारे सिद्ध, विद्याधर व देव यांचे संघच्या संघ त्याच्या दृष्टीस पडले. ते सिद्ध समूह तसेच अप्सरांचे गण त्याच्या भोवती जमा झाले व इंद्रलोक, सूर्यलोक इत्यादी प्राप्त करून देणाऱ्या सिद्धी त्याच्या पुढे हात जोडून उभ्या राहिल्या. परंतु त्या ब्रह्मज्ञान संपन्न उद्दालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व त्या गुहेमध्ये समाधी अवस्थेमध्ये 6 महिने व्यतीत केले. त्या आनंद मंदिरामध्ये ज्ञानाच्या 7व्या भूमिकेपर्यंतचा अभ्यास केल्यानंतर सिद्ध, ब्रह्मादी देव ज्या पदामध्ये राहतात अशा जीवनमुक्त पदापर्यंत तो जाऊन पोहोचला. आत्मस्वरूपाच्या नित्य निरतिशयानंदाचा आस्वाद घेत सुखदुःखादी वृत्तींच्या पलीकडे जाऊन स्वयंप्रकाश आणि पूर्ण अशा आत्म्याशी तो समरस झाला. ज्याप्रमाणे एखाद्या स्वर्गसुख भोगलेल्या मनुष्याला भूलोकीच्या सुखाची किंमत वाटेनाशी होते, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा आनंद मनुष्याने हजारो वर्षे भोगला किंवा क्षणभर जरी भोगला तरी त्याचे मन क्षुद्र विषयांमध्ये पुन्हा आसक्त होणे केव्हाही शक्य नसते. ते पद प्राप्त होणे हीच परमोच्च गती, तीच खरी शांती आणि तेच शाश्वत असे कल्याणकारक श्रेय होय. अशा त्या सर्व श्रेष्ठ पदाच्या ठिकाणी
ज्याला विश्रांती प्राप्त झाली, त्याला या जगतभ्रमाची पुन्हा बाधा होणे अशक्य आहे. तो परमानंद प्राप्त झालेल्या साधू पुरुषाला या दृश्य जगाच्या स्थितीमध्ये राहण्याची इच्छा पुन्हा होणे शक्य नाही. ज्या सत्पुरुषांनी श्रवण, मनन, समाधी या साधनांच्या योगाने अपरोक्ष साक्षात्कार करून त्या महानंदाची पदवी प्राप्त करून घेतली, त्यांच्या मनाला दृश्य जगाची किंमत वाटेनाशी होते. ज्याचे चित्त एकदा त्या परमपदाच्या ठायी विश्रांती घेऊ लागले, त्याला समाधी व्युत्थान दशेमध्ये इतरांनी पुष्कळ प्रयत्न केला असता क्वचित प्रसंगी जगताचे भान होते व क्वचित प्रसंगी जगताचे भान मुळीच असत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.